Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामध्ये 262 पोलीस शिपायांच्या जागासाठी आजपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आणि यासाठीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 15,000 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि आजपासून झालेल्या भरतीला अनेक तरुण जे आहेत ते ग्रामीण भागासह इतर ठिकाणाहून देखील आलेले आहेत। आज विशेष म्हणजे काल काही तरुण जे आहेत ते मिळेल त्या ठिकाणी झोपलेले होते आणि हेच पाहून पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज त्यांची भोसरी निगडी रोडवरील बालनगरी या ठिकाणी सोय केलेली आहे आणि हे जे सर्व तरुण आहेत जे भरतीसाठी आलेले आहेत ते या गाडीतून आता त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येत आहे। खरं तर आता काही मिनिटापूर्वी पाऊस देखील झालेला आहे। आपल्यासोबत काही तरुण आहेत, त्यांच्या आपण भावना जाणून घेणार आहोत। मित्रा, कुठून आलास आणि काय सांगशील? पंढरपूरहून आलो। काय राहण्याची सोय नव्हती, बाहेर पाऊस चालू होता। पोलीस प्रशासन केली सोय, गाडीची वगैरे सोय केली। वापस 5 वाजता 4 वाजता घेऊन पण येतो बोललेत। सगळं चांगलं वाटतंय आता। काल काय परिस्थिती होती? काल काय बाहेर सगळे झोपले होते, राहण्याची वगैरे काय सोय नव्हती। आज सगळी सोय वगैरे केलेली आहे। आता जरा रूम वगैरे झोपल्यावर नंतर जरा बरे वाटेल, नाहीतर मग आता रात्रभर बाहेर अपदून परत सकाळी ग्राउंड वगैरे नीट झालं नसतं। मग आता सगळी सोय जरा बरी होईल। जेवण केले का? केले। किती शिक्षण झाले काय वगैरे? 12वी। पोलीस भरतीस का? आवड आहे पोलीस भरती म्हणून पोलीस भरती। तुझं काय मित्र नाव? अक्षय साळुंके। कुठून आलाय? पंढरपूर। म्हणजे तुम्ही सगळे सोबतच दिसताय? नाही, आम्ही दोघे अच्छा. पंढरपूर वरून। किती शिक्षण वगैरे किती? ग्रॅज्युएशन चाललंय माझं बीए। ग्रॅज्युएशन। तू पोलीस भरतीस का? नाही, असं म्हणजे आवड आहे आधीपासून आणि घरचे काय करतात? घरचे शेती। शेतकरी कुटुंब? हा, शेतकरी। कसे पाऊस वगैरे आहे की नाही गावाकडे? हाय की, चांगला पाऊस आहे पंढरपूर। मग कुटुंबात कोणाची सरकारी नोकरी वगैरे? नाही 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 बरं. नाही, ती ओपन असल्यामुळं नोकरी लागत नाही। आता आरक्षणाचा विषय तर आहे की ओबीसी असेल ना? हाय की, चालू आहे। हो चालू चालेल। मिळाली की नाही? नाही अजून, म्हणजे चालू आहे। काय नाव तुझं? गौरव गायकवाड। कुठून आलाय? अनकय, येवला तालुका। किती शिक्षण वगैरे झाले? 12वी झाली। पोलीस भरतीसाठी आलाय? हो जेवण केले का? हो, आता जेवण केलं। नक्की? हो। आणखी काही तरुण आहेत आपल्या सोबत, त्यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत। कुठून आला मित्रा? बार्शी। बर। बार्शीवरनं तिथं राहायची सोय नव्हती। आधीचे जे विद्यार्थी होते त्यांच्यासाठी राहायची सोय होत नव्हती। आज इथं पोलिसांना आमची सोय केलेली आहे। इथून जाण्यासाठी पण गाडी आहे, परत ती पहाटे सकाळी न्यायला पण येणार आहेत। काल काय परिस्थिती आहे आज? आणि काल मुले सगळे बाहेरच झोपत होते, त्यांची नीट व्यवस्था होत नव्हती, मच्छरी चावत होते। आज तशी इथं हे नाही। काय किती शिक्षण झाले वगैरे काय? मी 12वी पास झालो आणि शिक्षण करत करत काम पण चालू असतं। काय काय काम करतो? आपलं सेंटरिंगचं काम करतो। आता काय इकडे प्रयत्न करतोय? हा, पोलीसचेही प्रयत्न करतो। काय वाटतं आता काय उद्या परीक्षा आहे? काय नाही, आपलं पॉझिटिव्ह थिंकिंगच चालू आहे। तशी प्रॅक्टिस पण चालूच होती। काय घरचे काय करतात? घरची पण आपलं मजुरीच। घरात कोणी असं नोकरीचं वगैरे काय? मावस भाऊ आहे, तो सीआरपीएफ मध्ये आहे। बर। हा, त्याच्याकडनंच प्रेरणा घेऊन? त्यांच्याकडनंच प्रेरणा घेऊन ह्या क्षेत्राची आवड निर्माण झाली। काय तुझं नाव काय मित्रा? हा, अनिकेत जाधव। कुठून आलाय? फलटण। आता उद्या पोलीस भरती प्रक्रिया होईल? हो, होईल। आणखी काही तरुण आहेत, कुठून आलाय आणि काय काय? मनमाडून आलोय। माझं नाव सौरभ विठ्ठल चिंचोले। पोलीस भरतीचं करतो। काय करत आई वडील वगैरे? शेती। घरात कोणी आहे का सरकारी नोकरीला वगैरे? नाही। म्हणजे पहिल्यांदा प्रयत्न? हो। कितवी शिकलाय वगैरे? 12वी। पण पोलीस भरतीच का?
आवडते किती शिक्षण झाले म्हटलं? 12वी. हो. आणखी काही तरुण आहेत. मित्रा कुठून आलाय आणि बर किती शिकला वगैरे? 12वी पास आहे. शेतकरी कुटुंब? शेतकरी घरात कोणी शासकीय नोकरी नाही, कोण नाही. मी कोण नाही? नाही. पहिल्यांदाच प्रयत्न करतो. हो, पहिल्यांदाच करतो. बाकी कोणी नाही. काय अपेक्षा आहे मग? अपेक्षा काय, आता हे झालंच पाहिजे सिलेक्ट म्हणून. अपेक्षा काय असणार आहे, पोलीस व्हायचं आहे, बस एवढंच आहे. किती वय किती? 18. 18. खूप वय कमी म्हणजे अजून आहे, हा, संधी आहे. आता कमी वयात लागलेत. आवड. पण शासनाला काय सांगशील? कारण पोलीस भरती वगळता आणि MPSC UPSC सोडता शासकीय नोकरीत राहिली का संधी? आता काय सगळं कंत्राटी पद्धतीने झालेले आहे. ते आहे, पण आता काय करणार आहे आपण काय सांगता येणार नाही त्यांना. आव्हान तर करू शकतो ना आपण. हा, करू शकतो, पण एकटं सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे ना. युथ आहेत, भविष्य आहेत तुम्ही हा, देशाचे. आपण सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे ना. मग काय तुला काय वाटतं? तू तर काय भरती होणारच दिसतोय. काय नाही, काय सांगता येत नाही तसं काही. कुठून आलाय? शिर्डी, कोपरगाव. कितवी काय शिक्षण? ग्रॅज्युएशन झालेलं आहे. ग्रॅज्युएशन. मग इकडे कसं काय वळला पोलीस भरतीकडे? भरतीचं प्रॅक्टिस पहिल्यापासून चालू. बर, म्हणजे आर्मी, पोलीस. आर्मीत जायचं होतं पण इकडं पोलिसांकडे वळला. हम्म. काय घरातली काय करतात व्यक्ती, भाऊ बहीण? मजुरीच करणार. मग आता काय उद्या? बघू आता ट्राय. फर्स्ट वरती पहिली नव्हती मारायला, आर्मीचेच मारायला होते पहिल्यावर. जेवण वगैरे केलंय का? हो, केलेलं. कालची परिस्थिती बघितली असेल मुलांची. काल सगळे बाहेर झोपलेले होते. काय आज काय मध्ये चाललं होतं गाडीवरती. कुठून आला मित्र? कर्जत. जवळच. कर्जत रायगड. अच्छा. काय उद्याची तयारी कशी केली वगैरे? बघू आता पावसाची कशी साथ आहे तशी. आता घरातले काय करतात वगैरे? आहे मोठा भाऊ पोलीस मध्ये. आहे बाळकडू आहे घरातूनच. आई वडील काय करतात? काय ना शेती. काय तुमचं काय? मी पाथरीहून आलोय. उद्या 4 वाजता ग्राउंड आहे आमच्यावर. तर मग उद्या फक्त पावसाची साथ पाहून ग्राउंड मारणे. कितवी शिकलात वगैरे काय आणि कुटुंबात काय? माझे वडील आहे ना शेती कामच करते आणि आई पण शेती कामच करते. मी स्वतः पहिला एक असा व्यक्ती आहे का बाबा पोलीस भरतीत तयारी करतोय घरातून. अच्छा. काय आई वडिलांच्या अपेक्षात काय सांगितलं? एक व्यवस्थित चांगली नोकरी लागावं बा. शिक्षण किती आहे? माझं ग्रॅज्युएशन झालं. इकडे पोलीस भरती करत असते? हो, पहिल्यापासून करतो मी. पहिले आर्मी भरती करायचो. आर्मी भरतीत वय निघून गेलो, मग इकडे करतो. आता आई वडिलांची काय अपेक्षा वगैरे काय? घरात कोण कोण असतं काय? घरात मला एक लहान भाऊ आहे, एक बहीण आहे आणि आई वडील राहतात. आणि त्यांची अपेक्षा तेवढीच, एक व्यवस्थित नोकरी लागणे. घरात मोठी आहात? हो, आम्ही मोठे आहे. सगळ्यांचं हो, माझ्यावर जबाबदारी. तर हे जे तरुण आहेत ते उद्याच्या भरतीच्या तयारीसाठी आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी विशेष पिंपरी चिंचवड पोलिसांनी आज सोय केलेली आहे. राहण्याची जी सोय आहे ती बालनगरीत केलेली आहे. आपल्यासोबत या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक इंगळे आहेत. सर, काय सांगाल? खरं तर काल मुलांना मिळेल त्या ठिकाणी झोपावं लागलं. पावसाचा देखील सध्या वातावरण आहे. आज आत्ता देखील पाऊस पडलेला आहे, परंतु पोलीस आयुक्तांमुळं ही जी मुलं आहेत ती आता एक व्यवस्थित ठिकाणी जाणार आहेत. सर्वप्रथम मी माननीय पोलीस आयुक्तांचं आभार व्यक्त करेन, कारण अशा परिस्थितीमध्ये तात्काळ त्यांनी आम्हाला आदेश दिले. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालया अंतर्गत 261 जागेकरता महाराष्ट्रातून जे विद्यार्थी आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, त्यांना कोणत्याही अनिष्ट परिस्थितीचा सामना करू नये, त्यासाठी साहेबांनी तात्काळ आदेश दिलेले आहेत. आणि या मुलांची राहण्याची व्यवस्था, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था आणि त्यांना परत ग्राउंडवर आणण्याची व्यवस्थेसाठी आम्हाला शासकीय वाहन दिलेलं आहे. या मुलांना आता आम्ही घेऊन त्यांच्या निवासस्थानी सोडत आहोत आणि सकाळी त्यांना परत आम्ही ग्राउंडवरती घेऊन येत आहोत. आता वातावरण बदललेलं आहे, नैसर्गिक परिस्थिती आहे, त्यामुळे त्याचा सामना करावा लागतो मुलांना. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून
ग्रामीण भागातून शेतकऱ्यांची मुलं आणि सर्वसामान्यांची मुलं या ठिकाणी आलेली आहेत. आमच्या वतीनं जेवढं आम्ही त्यांना जास्तीत जास्त सेवा देण्याचा प्रयत्न करतोय तेवढं त्यांना आम्ही देतोय. त्यासाठी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय DCP झोन 3चे डॉक्टर शिवाजी पवार साहेब यांचा आम्ही आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आम्हाला तत्काळ आदेश करून या मुलांची गैरसोय होणार नाही याकडे आम्हाला लक्ष देण्यासाठी सूचना दिल्या आहेत आणि त्या सूचनांचं आम्ही पालन करत आहोत. काय या तरुणांना आवाहन कराल, कारण ही पोलिसांची पुढची पिढी असणार आहे पोलीस शिपाई म्हणून? पोलीस खात्यामध्ये भरती व्हायचं म्हणल्यानंतर कष्ट आलंच. कष्ट केल्याशिवाय कुठलंच गोष्टीचं फळ मिळणार नाही. आणि जर ग्राउंड आणि त्यांच्या लेखीमध्ये जर चांगलं त्यांनी त्यांचं व्यक्तिमत्व सिद्ध केलं किंवा त्यांनी दाखवलं गुण, तर ते 100% त्यांना यश मिळेल. त्यांना मी खडतर परिश्रम करावं असं त्यांना मी सांगेन. तर पिंपरी चिंचवड मध्ये 262 जागांसाठी पोलीस शिपायांची भरती जी आहे ती आजपासून सुरू झालेली आहे आणि त्यासाठीच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे तरुण आलेले आहेत. 99 म्हणजे 100% म्हणलं तरी हरकत नाही, शेतकरी कुटुंबातील आणि मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील हे तरुण आहेत. आपण उद्या पोलीस भरती प्रक्रियेला सामोरं जाऊ आणि लवकरच पोलिसांमध्ये भरती होऊ आणि आपल्या कुटुंबाला आधार देऊ अशा ज्या अपेक्षा आहेत या तरुणांनी व्यक्त केलेल्या आहेत आणि त्यांच्या या आकांक्षाला मुंबई तकचा जे आहे ते शुभेच्छा आहेत आणि त्यांची जी भरती प्रक्रिया आहे ती सुरळीत पार पडावी त्यांना पोलीस देखील साथ देत आहेत. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.